आता आपण सुपरफास्ट घडामोडी बघूयात। जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पीआर कार्ड सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाचा एक बोर्ड देखील लावण्यात आला, मात्र जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव या बोर्डावरून वगळण्यात आलं, त्यामुळे नागरिक संतप्त झाले। शिवसैनिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बोर्ड काढून फेकला आणि बोर्डाला काळं फासलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं। मनसेचे माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले। अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याचा भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी चांगलाच समाचार घेतला। तुमच्या पक्षातील नगरसेवक आमच्याकडे का येतात याचं आत्मपरीक्षण करा, असा टोला त्यांनी लगावला। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडीमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सावंतवाडीत विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला। आणखी मोठे पक्षप्रवेश लवकरच होतील, असा निर्वाळा यावेळी भाजप नेते विशाल परब यांनी दिला। हिंगोली शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने व्यापारी आणि नागरिकांना धमकावलं जात आहे। कुठली तरी चौकशी लावू अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला। पण भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणं माहीत असून अशांना जागा दाखवून देऊ, असं आमदार मुटकुळे म्हणाले। सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजप कमळ चिन्हावर स्वबळावर लढवून सत्ता आणण्याचा प्रयत्न करणार आहे। अक्कलकोट भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यात महायुती न करता निवडून लढण्याचा निर्धार केला आहे। मित्रपक्ष जर म्हणत असेल की कोण उभे राहतं आणि कसं उभे राहतं ते बघून घेऊ, तर मग असं चालणार नाही बाबा। आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे मान्य करावं लागेल, थेट इशाराच दिला भाजप खासदार अशोक चव्हाणांनी। अंगावर येईपर्यंत मी काही म्हणणार नाही, पण अंगावर जर घेतलं तर शिंगावर काढीन असा कार्यक्रम करेन। हिंगोली वासियांनी तयार राहावं मग त्याकरता, असा इशारा अशोक चव्हाणांनी दिला। मुंबई महापालिकेवर पुन्हा भैकता भाजप डौलानं फडकवण्याकरता शिवसेना सज्ज झाली आहे। जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा 27 ऑक्टोबरला होणार आहे। या मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी तिघांची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता आहे। एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यामध्ये देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे। त्यात 10 ते 15 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। महायुती म्हणून लढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यात झुंपली आहे। स्वबळावर लढा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री भरणे यांनी म्हटलंय, तर भाजप देखील स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं प्रत्युत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी दिलं। महिला डॉक्टरच्या पीडित कुटुंबियांची भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि एसआयटी स्थापन करावी, या मागणीचा पुनरुच्चार धस यांनी केला। फलटणच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। पोलीस आरोपींविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करतील, असा विश्वास खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला। माजी राज्यपाल आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालंय। दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचं काम पूर्णत्वास आलं असून हे भव्य स्मारक उद्घाटनाकरता सज्ज आहे। 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्मारकाचं उद्घाटन केलं जाणार आहे। गेल्या महिन्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत नाही, तोच ऐन दिवाळीमध्ये आलेल्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, शेतकरी हवालदिल झाला। छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत राहावी याकरता स्मार्ट सिटी प्रशासनानं नियोजन केलंय। लवकरच 34 नवीन ई बस शहरात दाखल होणार आहेत। त्याकरता चार्जिंग स्टेशन उभारणीचं काम जाधववाडी इथल्या बस डेपोमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे। अमरावती इथल्या विमानतळावरून अलायन्स एअरलाइन्सच्या अमरावती ते
अमरावती ते मुंबई विमानसेवेच्या वेळेत बदल होणार आहे। सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार असे 4 दिवस आठवड्यातून मुंबईकरता विमानसेवा असणार आहे। त्या अनुषंगाने अलायन्स एअरलाइन्सच्या संकेतस्थळावर वेळेत बदल करण्यात आलेला आहे। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अश्वप्रदर्शन भरवलंय। या अश्वप्रदर्शनाला संपूर्ण भारतातून अश्वप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। भारतात अनेक मातब्बर घराणी आहेत, पण अश्वांचं संगोपन प्रेमाने करणारे फारच कमी आहेत। अश्वप्रेमाचा नादच वेगळा असून तो करताना दुसरे कोणतेही नाद लागत नाहीत, असं मिश्किलपणे धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले। अकलूजमध्ये अश्वप्रदर्शनाला हैदराबादच्या नवाबांनीही हजेरी लावली। भारतभरातून अश्वांचं संगोपन करणारे स्टड फार्मचे मालक या अश्वप्रदर्शनामध्ये आले। चांगल्या प्रकारच्या मारवाडी जातीच्या अश्वांची निर्मिती व्हावी हा अश्वप्रदर्शन भरवण्याचा हेतू असल्याचं प्रदर्शनाकरता आलेले निरीक्षक सांगतायत। नागपूर महापालिकेने हेल्दी स्ट्रीट्स नेटवर्क उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। या उपक्रमाअंतर्गत झाशी राणी चौक ते अंबाझरी तलावापर्यंतच्या 11 किलोमीटर मार्गाचं हेल्दी स्ट्रीटमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। यात मुख्य 9.5 किलोमीटर कॉरिडॉरसोबत 9.5 किलोमीटर 1.5 म्हणजे 1.5 किलोमीटर जोडरस्त्याचा समावेश राहणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या वडाळी वनपरिक्षेत्रालगत असलेल्या महादेव खोरी परिसरातील मंगलधाम आणि गौतम नगर भागात बिबट्याची मादी 2 पिलांसह फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला। नागरी वस्तीत बिबट्या फिरत असल्याने स्थानिकांमध्ये थोडी भीती पसरली। रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन सध्या वन विभागाने नागरिकांना केलं आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। आता पुढच्या बातम्या। इंदापूर बसस्थानकामध्ये धाराशिव आगारातील बसनं अचानक पेट घेतला। या बसमधील 55 प्रवासी वेळेत बाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। आग का लागली ते अजून समजू शकलेलं नाही। सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या समाप्ती अहवालामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे। केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे। गेल्या 24 तासामध्ये रेल्वेच्या 3ही मार्गांवर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी संबंधित लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून अद्याप 5 मृतांची ओळख पटलेली नाही। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बस स्थानकातून एका 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। या प्रकरणी तातडीने तपास करत आरोपी मुन्ना ठाकूर याला पोलिसांनी अटक केली। यंदा वार्षिक सरासरीही न ओलांडलेल्या पावसानं ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये जोर वाढवला। सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून परतीचा प्रवास करणारा पाऊस यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरीही मुक्काम हलवण्याचं नाव घेईनासा झालाय। या अवकाळी पावसामुळे भातपीक धोक्यात आलंय, काहींची कापणीही खोळंबली आहे। अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। पावसाळ्यातील विश्रांतीनंतर माथेरानची राणी पुन्हा एकदा झोकात धावणार आहे। दसरा त्यानंतर दिवाळीचाही मुहूर्त हुकलेली टॉय ट्रेन आता 1 नोव्हेंबरला प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी घोषणा प्रशासनानं केली आहे। राज्यातील वाळू तुटवडा पुढील पंधरवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। महसूल विभागानं 350 वाळू घाटाच्या लिलावाची तयारी केली असून सध्या जगभरामध्ये 500हून अधिक वाळूसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गेल्या 8 दिवसांमध्ये ऐन विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडल्या आहेत। त्यानंतर आता डीजीसीए विमानातून पॉवर बँक नेण्यावर बंदी घालण्यात येईल का याचा विचार करतोय। या संदर्भात नवीन नियमावली आणण्याचे संकेत दिले गेलेले आहेत। वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर गती मिळाली। MSRDC आता वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या 4ही दिशांनी समुद्रातील कामांना सुरुवात केली आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता मदत होणार आहे। वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 1419 रहिवाशांचा लवकरच नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। या रहिवाशांना डिसेंबरपर्यंत नव्या घराचा ताबा देण्याकरता म्हाडानं कंबर कसली आहे। त्या दृष्टीनं उर्वरित 6 विंगमधील अंतर्गत आणि फिनिशिंगची कामं वेगानं सुरू आहेत।
रेल्वे रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामकाजाकरता आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल 20 मिनिटे उशिराने धावतील। माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहेत। याचा फायदा 2 राज्याच्या 4 जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना होईल। शिवाय या विशेष गाडीमुळे महालक्ष्मीसह गाणगापूरला दर्शनाकरता भाविकांना सहज जाता येईल। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उद्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्या प्रकरणात न्यायालय इतर राज्यांबाबतही महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकते। त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे देशातील प्राणीप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। एल्फिन्स्टन पूल पाडला जातोय पण त्याचं मुख्य पाडकाम रखडलं। यंत्रणांमधले मतभेद हे त्याचं मुख्य कारण आहे आणि ते दूर होत नाही तोपर्यंत पाडकाम होणार नाही। त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे पाणीपट्टी वाढीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडू शकतो। 7 ते 7.5% वाढ करण्याचा प्रस्ताव लेखापाल विभागानं जल अभियंता विभागाला सादर केलाय, परंतु यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। दिवाळी संपल्यानंतर पुण्यामध्ये वाहतूक लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। हजारो कामगार विद्यार्थी पुण्यामध्ये परत येत आहेत। सणानंतरच्या गर्दीचा अंदाज घेत पुणे वाहतूक पोलिसांनी प्रमुख महामार्गांवर संभाव्य गर्दीबद्दल वाहन चालकांना इशारा दिलाय। पुण्यामध्ये उद्यापर्यंत वाहतूक अलर्ट देण्यात आलाय। पुण्यातून जाणाऱ्या 3 मोठ्या महामार्गांवर भयानक ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। व्हॉट्सॲपवर कोणाचा स्टेटस बघणार असाल तर तिथं जाहिराती बघण्याची तयारी आता ठेवावी लागेल। व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेटनुसार आता स्टेटस आणि चॅनलमध्ये सुद्धा जाहिराती दिसणार आहेत। मेटा कंपनीनं याला दुजोरा दिला आहे। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील वनक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या हत्ती पकड मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे। या धरपकड मोहिमेवर तातडीनं बंदी घालावी अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगर मिळून सुमारे 67 ठिकाणी मुंबई महापालिकेने छटपूजेकरता सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसंच स्वच्छ आणि सुरक्षित आणि एकूण 148 कृत्रिम विसर्जन तलाव टाक्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तसंच तात्पुरत्या स्वरूपात 403 चेंजिंग रूम्स सुद्धा उभारण्यात आलेली आहेत। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षेची तारीख अखेर जाहीर झाली। ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ला देशातल्या 132 शहरांमध्ये होणार आहे।